एक महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये मंगळवारी पार पडणार आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अनुपस्थिती होती, त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली। मंगळवारी म्हणजे काल ही बैठक झालेली आहे। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडली। नवी दिल्लीमध्ये ही बैठक झाली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अनुपस्थिती होती, त्यामुळे चर्चा सुरू झाल्या। एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, तर दुसरीकडे दिल्लीतील बैठकीला शरद पवारांनी दांडी मारली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटना लक्षात घेऊन संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली आहे। या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोणत्याही नेत्याची किंवा खासदाराची स्वाक्षरी नाहीये, सही नाहीये। सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यापूर्वी सुप्रिया सुळे म्हणजे ते परदेश दौऱ्याला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी स्वतः विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलेली होती। पण असं असताना सुद्धा शरद पवार यांच्या पक्षातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यानं किंवा खासदारानं स्वाक्षरी केली नसल्यानं अजून एक चर्चा सुरू आहे। त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे विरोधकांच्या या प्रयत्नाला खीळ बसल्याची ही चर्चा रंगली आहे।